राज्यातल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण गणना अर्जाचा पहिला टप्पा हा पूर्ण झालाय। भारत निवडणूक आयोगानं या पुढच्या टप्प्यांच्या वेळापत्रकात बदल केलाय आणि त्यानुसार अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर ऐवजी 4 नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे। भारत निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना बुधवारी हा नवीन कार्यक्रम कळवलाय। एसआर प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती। आता ही यादी 31 ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार आहे। तर प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे आणि हरकती नोंदवायला 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे। या दावे आणि हरकतींवर निर्णय घेण्यासाठी 31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर असा कालावधी घेतला जाणार आहे आणि त्यानंतर 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल। पुन्हा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। बारामतीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी दागिने लुटणाऱ्या टोळीला अटक केली आहे। 4 आरोपींकडून 2 दुचाकी, सोन्याचे दागिने यासह 11,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपींनी बारामती, फलटण, जेजुरी आणि लोणंद परिसरातल्या जबरी चोरीच्या 10 गुन्ह्यांची कबुली दिली आहे। नागपूरच्या सावनेर तालुक्यातल्या सैनिकी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर संचालकानंच लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय। संचालक हा सैनिकी प्रशिक्षणाच्या नावाखाली बॅट टच करत असल्याचा आरोप मुलींनी केलाय। या प्रकरणी केळवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संचालकाला अटक करण्यात आली आहे। सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेतल्या परुळे गावात विना परवाना विक्रीच्या उद्देशानं साठवून ठेवलेला खतांचा साठा कृषी विभागानं जप्त केलाय। या प्रकरणी परुळे बाजारवाडी इथल्या अजित शिरसाट विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे।